नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पार्ट 3 मिनी ब्लॉगमध्ये. खरं तर कारण मी आज तिसऱ्या दिवसाला कंटिन्यू मिनी ब्लॉग सोडते आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स करताय, तर मला खूप छान वाटते. मला अजून मग मिनी ब्लॉग काढायला असं छान वाटतं आहे की तुम्ही सपोर्ट करताय म्हणून. तर मी पुढचं काही नाही शूट केलं, डायरेक्ट म्हणजे उशीर होत होता म्हणून आम्ही निघालो आणि आमच्यासोबत चिकू पण होता. त्याची आज एक्झाम होती काहीतरी, तर त्यासाठी आम्ही लवकर चाललो होतो. हा धारूरचा घाट आहे, खूप सुंदर आहे, खूप छान, म्हणजे असं हिरवळ वगैरे खूप भारी आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे, खूप सुंदर वाटते. सकाळचे 6 वाजता आम्ही निघलो घरातून आणि चिकूला पण लवकर पोचवायचं म्हणून लवकर निघावं लागलं, नाहीतर आम्ही उशिराच निघणार होतो. आणि माझ्या काही दिमागात नव्हतं मी ब्लॉग वगैरे काढेन, पण आमचे मामा आहेत ना, ते म्हणले तो ब्लॉग कर म्हणून. तर मग मला आठवलं की मी मिनी ब्लॉग घरी स्टार्ट केला, तर त्यालाच पुढं कंटिन्यू करण्यासाठी मी ब्लॉग चालू केला. आणि हे बघा माझे केस कसे उडत आहेत तोंडावरती. आणि आम्ही एका गाडीवरती गजन होतो, मामा, आत्या, चिकू आणि मी, असं आम्ही म्हणजे 4 जण होतो गाडीवर. मला भीती पण वाटत होती की माझा फोन वगैरे पडेल म्हणून, कारण मी व्हिडिओ काढण्यासाठी फोन असा लांब करत होते. आणि हे बघा चिकू आमचा कानाला बांधून बसले कारण थंडी वाजत होती. ह्याला पण व्हिडिओ काढायला खूप आवडतो. मी याचा नक्की एखादा मिनी ब्लॉग शेअर करेन तुमच्यासोबत. तर हे बघा किती सुंदर असा धारूरचा घाट वाटतोय आणि हे आमचे मामा गाडी चालवत आहेत. पण हा व्हिडिओ काढून मला 3-4 दिवस झाले, तर मी हा व्हिडिओ नव्हता एडिट केला आणि पोस्ट पण नव्हता केला. तर मला मामा कंटिन्यू विचारत होते की तुझा व्हिडिओ कुठं आहे, धारूरमधला व्हिडिओ कुठे आहे, अजून यूट्यूबला नाही आला, कधी सोडणार आहेस, मला कंटिन्यू विचारत होते. मग मी फायनली आज ते एडिट केलं आहे आणि सोडते. मला खूप छान वाटते की माझ्या घरचे असे मला सपोर्ट वगैरे करतायत. माझा व्हिडिओ आला नाही की मला विचारताय तुझा व्हिडिओ का नाही आला. तर हे बघा धारूरचं काय हे डॅम आहे का तळ आहे मला माहीत नाही, पण किती सुंदर असं पाणी आहे तिथं. जास्त सुंदर वाटत होतं ते निळं निळं पाणी, हिरवंगार डोंगर, खूप सुंदर. खरं सांगू का, हे करेनला असं राहायला खूप आवडते, पण मे बी जबाबदाऱ्यामुळं त्यांना गावाकडे राहायला नाही जमत, पण त्यांना गावाकडे राहायला खूप आवडते. जर मी आयुष्यात काही करेल ना, तर मी त्यांना गावाकडे आणून ठेवेन. माझी पण खूप इच्छा आहे की त्यांनी न काही काम करता गावाकडे येऊन राहावं, म्हणजे सगळं मी बघेन, असं मला काहीतरी करायचं आयुष्यात. तर असं सगळं सुंदर होतं. आणि चला असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा, स्किप नका करू. तर माझे तोंडावर असे केस बघा उडत आहेत, तर चला पटकन. आणि मी तुम्हाला हे महाराजांचा पुतळा, हा महाराजांचा पुतळा माजलगावला जाताना कुठल्या गावाला लागतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा.